धोंड्याचा महिना सुद्धा तुम्ही काढला बरं का. धर्मग्रंथात फक्त दान करा असा नियम आहे, जावयाला करा असा कुठंच नाही. आत्ताच तुम्ही श्री प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला यांचे थोडेसे वक्तव्य ऐकले. ते वक्तव्य खरंच तुम्हाला योग्य वाटतं का? कारण की त्यांनी जे आत्ता सांगितलं आहे की कोणत्याही पौराणिक ग्रंथात, शिवपुराण असो, ज्ञानेश्वरी असो, भगवद्गीता असो, या कुठंही या कोणत्याही ग्रंथामध्ये असं लिहिलं नाही आहे की अधिक मास हा फक्त जावयाला समर्पित असतो. अधिक मास मुळात हा श्री पुरुषोत्तम, श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णू यांना समर्पित केला जातो. आता ह्या अधिक मासाचे सोहळे एवढे वाढत चालले आहे की आजकालचे आईवडील ज्यांची परिस्थिती नाही राहत त्यांना जबरदस्ती पैसा गोळा करून मुलांकडून, पाहुण्यारावळ्यांकडून आपल्या जावयाचे आणि मुलांची सोहळे पूर्ण करावं लागतात. प्रश्न त्यांना आहे की प्रत्येक मुलीला समजलं पाहिजे की ही एवढे सोहळे करणे खरंच योग्य आहे का? आणि ही चाललेली श्रद्धेची लूट, मी पैशाची नाही म्हणत, ही चाललेली श्रद्धेची आणि परंपरेची लूट आहे, जिथं कुठंतरी योग्य दिशा दाखवण्याच्या ऐवजीने रॉंग म्हणजे चुकीची माहिती पसरवल्या जाते की अधिक मास हा फक्त जावया आणि लेकीसाठी असतो. तो मुळात हे पूर्ण चुकीचं आहे. अधिक मास हा पूर्णपणे पुरुषोत्तम श्री महाविष्णू यांना अर्पित केला जातो. त्यासाठी तुम्ही एक सत्यनारायण घालू शकता, घरामध्ये श्री पुरुषोत्तमाची पूजा करू शकता, जी की 1.5 आणि 2 घंट्याची असती आणि ती सगळ्यात योग्य आणि प्रिय मानली जाते या अधिक मासात. किंवा जे आईवडील ज्यांची परिस्थिती नाही आहे घेऊन त्या तुळशीपात्र, श्री विठ्ठल रुक्माईची मूर्ती किंवा श्री विष्णू लक्ष्मीची मूर्ती यांच्यासमोर बसून श्री विष्णू सहस्रनाम जरी बोललात तरी तो अधिक मास तुम्हाला संपन्न होतो, त्या अतिरिक्त सोहळ्यांच्या व्यतिरिक्त. माझं मत होतं एवढंच. तुम्हाला काय वाटतं?